जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. मनाता चिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. नमस्ते मुलांनो. आज आपण वृत्तांत लेखन पाहणार आहोत. यालाच बातमी लेखन असंही म्हटलं जातं. हं. वृत्तांत घडलेलं वृत्त जे आहे ते आपल्याला मांडायचं असतं किंवा बातमी लेखन जी घडलेली घटना आहे ती सविस्तरपणे मांडायची असते. पण हे लेखन करण्यासाठी तुमचं न्यूजपेपर, वर्तमानपत्र सतत वाचनामध्ये असणं किंवा मग अनेक वृत्तांत लेखन किंवा बातमी लेखनावरचे जे कृती असतील, प्रश्न असतील ते सतत वाचणं, समजून घेणं आणि मग या कृती कशा सोडवायच्या आहेत हे पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे मग तुम्हाला त्या प्रकारची भाषा तिथे वापरता येऊ शकते. म्हणजे अगदी रोजच्या बोलण्यात जशी भाषा वापरतो आपण, तशा प्रकारची भाषा काही वृत्तांत लेखनासाठी किंवा बातमी लेखनासाठी वापरलेली नसते. तर त्याची एक विशिष्ट प्रकारची भाषा आपल्याला वापरावी लागत असते. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही वर्तमानपत्र म्हणजे मराठी वर्तमानपत्र, न्यूजपेपर सतत वाचणं गरजेचं आहे. घडलेल्या घटना असतील किंवा तुमच्या तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जर काही घटना घडत असतील, काही वृत्त घडत असतील, तर त्याबद्दल एकमेकांमध्ये चर्चा करणं, ते घडलेलं जे वृत्त आहे किंवा जी घडलेली घटना आहे, ती एकमेकांना सांगणं, याच्यामधून सुद्धा तुम्ही याचा सराव करू शकता. मग एखादी घटना जी घडलेली असते, ती जशी आपण एकमेकांना सांगतो, त्याचप्रमाणे लेखनामध्ये आपल्याला मात्र ती सविस्तरपणे आणि एका विशिष्ट भाषा शैलीमध्ये वापरावी लागत असते. तर हे वृत्तांत लेखन किंवा बातमी लेखन कसं करायचं आहे, त्याचे काय नियम आहेत, ते आपण नियम समजून घेऊयात. हे पहा, बातमी लेखन आजचे युग हे माहितीचे युग आहे. हो की नाही? इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, माहिती आणि त्याचबरोबर तंत्रज्ञानाचं युग आहे आत्ताचं. प्रसार माध्यमे यांच्यामुळे जग खरेच जवळ आले आहे. जगात कुठेही घडलेल्या घटना, त्याची अचूक माहिती आपल्याला घरात बसून वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमांद्वारे सविस्तर कळते. हं. जगात कुठेही घडलेल्या काहीही घटना असू दे, त्याची अचूक न चुकता माहिती आपल्याला घरात बसून वर्तमानपत्र, न्यूजपेपर, आकाशवाणी, रेडिओ आणि दूरदर्शन, टीव्ही या प्रसार माध्यमांद्वारे, मास मीडियाद्वारे सविस्तर कळते. विस्तारपूर्वक आपल्याला समजत असते. रोजच्या जीवनातील अगदी जलवाहिनी नादुरुस्त झाल्यामुळे उद्या शहराचा पाणी पुरवठा बंद राहील यांसारख्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित बातम्यांपासून भारताकडून क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी अशा राष्ट्रीय स्तरावरील महत्वाच्या बातम्यांपर्यंत सर्व बातम्या आपल्याला कळतात. हो की नाही? अगदी रोजच्या जीवनातील डे टू डे लाईफ आपला असेल तर त्यापासून ते अगदी राष्ट्रीय नॅशनल लेवल पर्यंतच्या बातम्या आपल्याला सगळ्या कळत असतात. माहिती देणे, ज्ञान देणे, समाज प्रबोधन करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचे प्रमुख उद्देश असतात. कोणत्या उद्देशानं, कोणत्या हेतून आपल्याला बातम्या कळवल्या जात असतात, त्यामागे उद्देश असाच असतो, की आपल्याला माहिती देणे, इन्फॉर्मेशन देणे, ज्ञान देणे, नॉलेज देणे किंवा समाज प्रबोधन करणे, समाजाला जागृत करणे. समाज हा जागृत असला पाहिजे ना, की आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, याची माहिती आपल्याला असली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला रोज नव्यानं काहीतरी बदल घडत असतात, ते बदल सुद्धा आपल्याला समजले पाहिजेत. म्हणजे एकंदरीत आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं ज्ञान हे आपल्याला करून देण्याचं काम ही बातमी करत असते. थोडक्यात बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे. हो की नाही? म्हणजे अगदी आपल्याला रोजच्या रोज सवयच असते. एक तर रात्री 9:00ला बातम्या पाहून झोपणं टीव्हीवरच्या किंवा मग सकाळी उठल्या-उठल्या वर्तमानपत्रावरच्या बातम्या वाचणं, वर्तमानपत्रामधल्या किंवा न्यूजपेपरमधल्या बातम्या वाचणं हा अगदी नित्यनेम ठरलेला असतो. थोडक्यात बातमी हा आजच्या जीवनातला अविभाज्य म्हणजे महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणूनच वस्तुस्थितीचे चित्रण करणारी बातमी तयार करणे, बातमी लेखन करणे हे आज महत्वाचे कौशल्य ठरते. वस्तुस्थिती, रियालिटी काय आहे, खरी परिस्थिती काय आहे आणि त्याचं चित्रण मांडणारी बातमी किंवा ही बातमी लेखन करणं हे आज महत्वाचं कौशल्य म्हणजे स्किल ठरत आहे.
बातमी घडून गेलेल्या घटनांची त्याचप्रमाणे घडणाऱ्या नियोजित कार्याचीही होते. ज्यात काय घडले, कधी घडले, कोठे घडले, कसे घडले, कोण-कोण उपस्थित होते, प्रेझेंट या प्रश्नांची उत्तरे मिळतात. ती म्हणजे बातमी. म्हणजेच बातमी लेखनात जसे घडले तसे यथातथ्य वर्णन करायला हवे. हे महत्वाचं आहे मुलांनो. यथातथ्य जसेच्या तसे आपल्याला वर्णन घटना जी घडलेली आहे, तर त्या घटनेमध्ये काय घडलं, ती घटना कधी घडली, केव्हा घडली, कुठे घडली, कसं घडलं, कोण-कोण त्यावेळेस उपस्थित होतं, हजर होतं, प्रेझेंट होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती बातम्यांमधून मिळायला हवी आणि ती जशीच्या तशी मिळायला हवी. बातमी लेखनासाठी आवश्यक गुण कोणकोणते आहेत मग? लेखन कौशल्य, हां, लेखनाचं एक मी म्हटलं तुम्हाला की एक विशिष्ट प्रकारची भाषा शैली तुम्हाला आली पाहिजे जेव्हा बातमी लेखन तुम्ही करत असता त्यावेळेस. तर मग ते लेखन कौशल्य, लेखनाचं स्किल तुम्हाला प्राप्त करावं लागेल. भाषेचं उत्तम ज्ञान असल्याशिवाय तुम्हाला बातमीचा विषयच कळणार नाहीये. असं बऱ्याच वेळा होतं मुलांनो, की बातमी कोणत्या विषयावरची लिहायची आहे हा प्रश्न किंवा ही कृतीच मुलांच्या लक्षात येत नाही. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे? एक तर वर्तमानपत्र वाचणं मस्ट आहेच. पण त्याचबरोबर तुम्ही काय केलं पाहिजे, की अनेक निबंधांची जी पुस्तकं आहेत किंवा अनेक व्याकरणाची पुस्तकं आहेत किंवा आपलं टेक्स्टबुक पाठ्यपुस्तक आहे. याच्यामध्ये जिथे कुठे तुम्हाला बातमी लेखनाचे प्रश्न किंवा कृती सापडतील, तर त्या सगळ्या कृतींचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. ती जी कृती आहे, ती वाचून तुम्हाला समजते की नाही, प्रत्येक शब्दाचं आकलन होतंय की नाही, अंडरस्टँडिंग होतंय की नाही, हे महत्वाचं आहे. तर ते काम तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे मग तुम्हाला म्हणजे बऱ्याचदा जे पालकांचं म्हणणं असतं, बऱ्याच पालकांचं असं म्हणणं असतं, की मुलाला अहो प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये काय विचारलंय तेच कळलं नाही. हं. किंवा आम्ही पेपर तपासताना पण बऱ्याचदा हे जाणवतं, की अरे मुलांना प्रश्नच कळाला नाही, मुलांना कृतीच कळाली नाही. काही ठिकाणी निबंधाचा प्रकार कोणता आहे तेच कळालं नाही, तर काही ठिकाणी बातमीचा विषय काय दिलेला आहे तेच कळालं नाही किंवा जाहिरात लेखनामध्ये नेमकं काय मांडायचं हेच मुलांना कळालं नाही. मग हे जे प्रॉब्लेम येतात ना मुलांनो लेखनामध्ये, तर ते कसे सॉल्व्ह करता येईल? त्याच्यासाठी अनेक प्रकारच्या कृती तुम्ही निदान वाचून त्या आपल्याला समजतायत की नाही, हे तरी पाहिलं पाहिजे. आणि मग ज्या वेळेस तुम्ही त्या कृती वाचन कराल, त्यावेळेस त्यातले जे अडलेले शब्द आहेत, त्या वेळेसच लगेच त्याचे अर्थ शोधणं आणि नेमका त्या कृतीचा काय अर्थ आहे, हे माहिती करून घेणं तरी महत्वाचं आहे. मग तुम्ही त्या कृती किती लिहिल्या, किती प्रॅक्टिस केली, किती सराव केला, हे नंतरचा भाग येतो. पण मुळात आधी तुम्हाला ती कृती समजणं महत्वाचं आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला कुठला विषय मांडायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून मुलांनो सुरुवातीला सुद्धा मी तुम्हाला देताना आठवड्याचे वार दिले, मराठी महिने दिले. ज्या गोष्टी तुम्हाला निबंध लेखनासाठी, कथा लेखनासाठी, बातमी लेखनासाठी, अशा उपयोजित लेखनासाठी ज्या गोष्टी पत्र लेखनासाठी लागणार आहेत, तर त्या गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत. सामान्य ज्ञान भाषेचं हे असलं पाहिजे आणि मगच तुम्हाला तिथे नेमकेपणानं कृती काय विचारलेली आहे, हे कळलं, की तुम्ही बरोबर त्याचं उत्तर लिहू शकता. तर अशा पद्धतीनं अभ्यास करा, की आधी ती कृती समजणं महत्वाचं आहे आणि मग डोक्यात तुमची विचार प्रक्रिया सुरू झाली पाहिजे. हां, अच्छा असा विषय आहे. मग आता इथून पुढे मला हा विषय मांडण्यासाठी काय करता येईल? हां, मग मी हा विषय असा-असा मांडणार आहे. एक डोक्यात कल्पना, आयडिया निर्माण झाली, की मग त्याच्यावरती लेखन सुरू करा. हं. तिसरं आहे व्याकरणाची जाण. व्याकरणाची मुळात जाण असली पाहिजे मुलांनो. बऱ्याच वेळा तुम्ही समोर पेपर घेऊन येता आणि काय सांगता, "नाही मिस, मी तर बरोबर लिहिलंय, पण मला मार्क दिलेला नाही." आणि ते व्याकरणिकदृष्ट्या पूर्णपणे चुकीचं वाक्य असतं आणि मग तिथे गुण मिळालेले नसतात. म्हणून व्याकरणाची जाण, ओळख, ज्ञान तुम्हाला चांगलं पक्कं असलं पाहिजे. त्याच्यासाठी व्याकरणाची पण पुस्तकं वाचा. पाठ्यपुस्तकामध्ये अनेक व्याकरणाचे नियम दिलेले असतात, ते वाचा. त्याच्यानंतर शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत ते व्यवस्थित वाचून काढा. शुद्ध कसं लिहावं, व्याकरणाचे काय नियम आहेत, व्याकरणाचे नियम म्हणजे अगदी वाक्यरचना सुद्धा, सेंटेन्स स्ट्रक्चर काय आहे आपलं वाक्याची रचना, ते तुम्ही समजून घ्या. सोपी, सुटसुटीत वाक्यरचना. ही वाक्यरचना सुद्धा कशी असली पाहिजे? सोपी आणि सुटसुटीत असली पाहिजे. समग्र वाचन
प्रत्येक फील्डमधलं, प्रत्येक क्षेत्रामधलं थोडंफार का होईना तुमचं वाचन असलं पाहिजे. तुम्हाला मुलांनो कुठल्या गोष्टीची आवड असो वा नसो, जर आपल्याला एखादी गोष्ट परीक्षेसाठी करायची आहे, तर मग तो विषय पक्का होण्यासाठी किंवा त्यातल्या सगळे कृती प्रकार आपले पक्के होण्यासाठी हे जे गुण आवश्यक आहेत ना तुम्हाला, म्हणून इथे दिलेलं आहे बातमी लेखनासाठी आवश्यक गुण. मग जे लेखन तुम्हाला करायचं आहे, त्याच्यासाठी जे आवश्यक गुण आहेत, ते तुमच्यामध्ये आले पाहिजेत. मग ते येण्यासाठी मी जे तुम्हाला उपाय सांगते आहे, ते तुम्हाला करणं भाग आहे. तरच तुम्ही त्याच्यामध्ये पारंगत होऊ शकता. आता पहा, कोणत्याही घडलेल्या घटनेची बातमी तयार करताना खालील गोष्टींचे भान राखणे महत्त्वाचे असते. बातमी तयार करायची म्हटल्यावरती कोणत्या गोष्टींचं भान ठेवणं, म्हणजे लक्षात ठेवल्या पाहिजेत गोष्टी किंवा जाणीव असली पाहिजे या गोष्टींची तुम्हाला. त्या गोष्टी कोणत्या आहेत? तर पहिलं म्हणजे घटनेची विश्वासार्हता. ती घटना खरंच घडलेली आहे की नाही? किती खरी आहे, किती खोटी आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवण्यासारखी आहे की नाही? खात्री करून घेणं आधी त्या घटनेची. नंतर दुसरं म्हणजे तटस्थ भूमिकेतून लेखन. तटस्थ भूमिकेतून लेखन म्हणजे तिथं काही अगदी तुमच्या भावनिक अवस्थेतून तुम्हाला ती घटना लिहायची नाहीये. म्हणजे जे काही झालं ते वाईटच झालं, असं व्हायला नको होतं किंवा मी तिथे असतो तर असं काही घडू दिलं नसतं वगैरे, अशा तुमच्या ज्या वैयक्तिक बाबी त्या त्याच्यामध्ये आणायच्या नाहीत. तर तटस्थ भूमिकेतून लेखन करायचं म्हणजे अलिप्त राहून जे जसं घडलंय तसं फक्त मांडायचं. घटनेचा अचूक व योग्य तपशील. इथे मुलांनो मला एक सांगावीशी वाटते गोष्ट तुम्हाला. हा जो दुसरा मुद्दा आहे ना, तटस्थ भूमिकेतून लेखन करायचं आहे. तर मी तुम्हाला असं सांगेन मुलांनो, की आता तुमचं 10वीचं वर्ष आहे. हं. नंतर तुम्ही कॉलेजला वगैरे जाणार आहात. तर तटस्थ भूमिका स्वीकारणं हे फार आयुष्यामध्ये गरजेचं असतं. आणि जेव्हा तुम्ही तटस्थ भूमिका स्वीकारता, तेव्हा तुमच्या लक्षात येतं म्हणजे ज्या ठिकाणी आपण मी म्हणेन तेच खरं. म्हणजे खरं ते माझं आपण म्हणत नाही बऱ्याचदा. आपण काय म्हणतो? माझं ते खरं. मी म्हणेन तेच खरं. पण जर तुम्ही स्वतःकडे तटस्थ भूमिकेकडून पाहायला लागलात, स्वतःकडे सुद्धा अलिप्तपणे पाहायला लागलात, तर बऱ्याचदा आपल्याला आपल्याच चुका जाणवतात. म्हणजे आपल्याला दुसऱ्यांच्या डोळ्यामधलं तुम्हाला अगदी पुसळ दिसतं, पण स्वतःच्या डोळ्यामधलं मुसळ दिसत नाही. म्हणजे काय तर बाकीच्यांच्या तुम्हाला बारीक-बारीक चुका दिसून येतात, पण स्वतःची मोठी चूक असली तरी ती आपल्याला दिसत नाही किंवा आपण त्याचं समर्थन करत राहतो. हो की नाही? मग जे काही घटना घडलेली असेल मुलांनो, कधीही काही वादविवाद घडले, तर त्या घटनेकडे तुम्ही तटस्थ भूमिकेतून पाहिलं, तर प्रत्येकाला आपापली चूक उमगू शकते, लक्षात येऊ शकते आणि मग त्याच्यातून आपण आणखी आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे सुधारू शकतो. म्हणून कधी-कधी तटस्थ भूमिकेतून स्वतःला पाहायला शिका. तेच मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते ना, आत्मपरीक्षण करायला शिका. स्वतःचं स्वतः परीक्षण करायला शिका, की मी जे काही बोललो, जो काही वाद घातला, त्याच्यामध्ये खरंच हे काही बोलण्याची गरज होती का? किंवा हा जो वाद झाला, तो कोणामुळे झाला? किंवा याच्यामध्ये खरंच अरे आपण हे बोललो, हे आपण बोलायला नको होतं. इथे आपली ही चूक झाली. हे आपल्यालाच जाणवतं. म्हणजे आपल्या चुका. आपण जे वाईट साईड बोललेलो आहोत, आपल्याकडून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्याची जाणीव आपल्यालाच होते. आणि मग पहा हळू तुमच्यामध्ये सुधारणा होऊ लागते. तिसरं आहे घटनेचा अचूक व योग्य तपशील. अचूक न चुकता ती घटना मांडली पाहिजे आणि योग्य तपशील म्हणजे जे काही घडलेलं आहे ते सविस्तर मांडलं पाहिजे. चौथं म्हणजे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्वाचे. प्रत्यक्ष तिथं जी घटना घडलेली आहे त्याचं लेखन होणं महत्वाचं आहे. बाकीचा फापट पसारा आपल्याला नकोय, की हे झालं आणि ते झालं आणि आजूला काय होतं आणि बाजूला काय होतं. मुळात जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दलचं लेखन असणं महत्वाचं आहे. स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये. मला असं वाटतं किंवा बाब म्हणजे गोष्ट की स्वतःच्या मनामध्ये जी गोष्ट आलेली आहे ती त्याच्यामध्ये मांडू नये. तर जे आणि जसं घडलं ते तटस्थपणे तुम्हाला मांडता आलं पाहिजे. बातमी तयार करण्याचे निकष. आता काय नियम आहेत पहा. एक म्हणजे शीर्षक. शीर्षक म्हणजे नाव. बातमीचा मथळा. हा संपूर्ण बातमीचा किंवा घटनेचा आरसा असतो. हे लक्षात घ्या मुलांनो. त्यामुळे वरती जे तुम्ही बातमीचं शीर्षक देणार आहात, त्या शीर्षकातूनच कळालं पाहिजे की नक्की विषय काय आहे. दुसरं म्हणजे दिनांक. हे तर आपण सगळं शिकलेलो आहोत. दिनांक, डेट, स्थळ, ठिकाण, कालावधी, वेळ, संबंधित व्यक्ती, त्याच्याशी रिलेटेड ज्या व्यक्ती आहेत त्या, यांचा अचूक उल्लेख असावा.
घटना घडून गेल्यानंतर बातमी लेखन होत असल्यामुळे बातमी नेहमी भूतकाळातच लिहिली जावी. हा महत्वाचा हायलाइट करण्यासारखा मुद्दा आहे. कारण अनेक पेपरमध्ये लक्षात आलेलं आहे, की भूतकाळी भाषा वापरली जात नाही. मुळात बातमी लेखन हे कशावर करत असतो आपण? जी घटना घडून गेलेली आहे त्याबद्दल तुम्ही तिथे मांडता आहात. म्हणजे काय असलं पाहिजे? पास्ट टेन्स असला पाहिजे. हं? जनक्षोभ वाढेल. जनक्षोभ म्हणजे जनतेचा राग वाढेल, क्रोध वाढेल, ओढवून घ्याल अशा प्रकारचं किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या जातील अशी वाक्ये किंवा शब्द बातमीत नसावेत असे संकेत आहे. असं आपलं ठेवावंच लक्षात नेहमी, की कोणाच्याही भावना दुखावल्या जातील किंवा जनतेचा राग आपण ओढवून घेऊ अशा प्रकारचं लेखन करायचं नाहीये. बातमी लिहिताना प्रथम महत्वाचा मुद्दा नमूद करून त्यानंतर त्याचा तपशील द्यावा. तुम्ही बातमी लेखन जर वाचलेलं असेल वर्तमानपत्रांमधून तर तुमच्या लक्षात येईल की आधी शीर्षक आहे, त्यानंतर महत्वाचा जो मुद्दा आहे तो नमूद करावा, उल्लेख करावा आणि त्याच्यानंतर सविस्तरपणे जी काही बातमी आहे त्याचं लेखन करावं. आता बातमीचं क्षेत्र कुठले आहेत, फील्ड कुठले कुठले आहेत? तर सांस्कृतिक, कल्चरल, क्रीडा, स्पोर्ट्स, राजकीय, पॉलिटिकल, शालेय किंवा शैक्षणिक, एज्युकेशनल, सामाजिक, सोशल, वाङ्मयीन, लिटरेचर, वैद्यकीय, मेडिकल, वैज्ञानिक, सायन्स फील्ड, दैनंदिन घटना, डे टू डे इव्हेंट्स जे आहेत ते, या घटकांच्या संदर्भात घडलेल्या घटनांच्या बातम्या तयार होतात. तर त्याच बातम्या, अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला लिहिण्यासाठी येऊ शकतात या फील्ड मधल्या. त्याच्यानंतर बातमी तयार करणे, मूल्यमापन कृती. आता तुम्हाला मूल्यमापन कृती पेपरमध्ये कोणत्या विचारण्यात येईल ते इव्हॅल्युएशन पॅटर्न मध्ये? तर एक म्हणजे दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. काही घटना दिलेली असेल त्याच्यावरती तुम्हाला बातमीचं लेखन करायचं आहे. दुसरं म्हणजे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे. काही शब्द सुचवलेले असतील त्याच्यावरून तुम्हाला बातमी तयार करायची आहे. किंवा तिसरं म्हणजे कार्यक्रमाची बातमी तयार करणे. एखादा काही कार्यक्रम झालेला असेल, प्रोग्राम झालेला असेल तर त्याच्याविषयीची बातमी तयार करणे इत्यादी प्रकारच्या कृती या विचारण्यात येऊ शकतात. याही व्यतिरिक्त आणखी वेगळ्या प्रकारच्या कृती आल्या तरी न डगमगता आपण कृती व्यवस्थित वाचून समजून घ्यायची आहे आणि त्याचं लेखन करायचं आहे. आता बातमी लेखन नमुना कृती इथे दिलेल्या आहेत, या सगळ्या तुम्ही निबंधाच्या वहीमध्ये सोडवायच्या आहेत. खालील विषयावर बातमी तयार करा. शहराच्या प्रदूषण पातळीत वाढ. त्याच्यानंतर खालील शीर्षकावरून बातमी तयार करा. नंतर खालील विषयावर बातमी तयार करा. तर हे सगळं वाचा, समजून घ्या आणि निबंधाच्या वहीमध्ये या सगळ्यांचं लेखन करा. आता पहा मुलांनो, तुम्हाला जे जे उपयोजित लेखनामध्ये आहे, कथा लेखन, निबंध लेखनाचे तुमचे जे या वर्षीचे प्रकार आहेत ते सगळे प्रकार, हे सगळं काही मी आधी घेतलेलं आहेच. शिवाय आता या सगळ्या प्रकारांची उजळणी आपण घेतलेली आहे आणि तुम्हाला सरावासाठी, प्रॅक्टिससाठी मी अनेक इथे ज्या कथा लेखनाच्या आहेत किंवा निबंधांच्या कृती आहेत किंवा प्रत्येक जो काही उपयोजित लेखनाचा विषय आहे त्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या सगळ्या कृती तुम्ही तुमच्या कॉम्पोजिशन बुक मध्ये सोडवायच्या आहेत. पुन्हा एकदा मी सांगेन मुलांनो की हे जे आपण सगळे लेखनाचे प्रकार घेतलेले आहेत, मी इथे का विशेषतः घेतले, प्रत्येक मूल वाचेलच असं मला वाटलं की अरे प्रत्येक मूल वाचेल की नाही हे, त्याच्यासाठी मी स्वतः सगळे वाचून नियम तुम्हाला सांगितलेले आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही एकदा पुन्हा सगळा एक एक प्रकार वाचा, समजून घ्या आणि प्रत्येक प्रकारावरती इथे ज्या ज्या कृती दिलेल्या आहेत त्या निबंधाच्या वहीमध्ये सोडवा. या व्यतिरिक्त आता हे पहा इथे दिलेलं आहे, हे शब्द असेच लिहा. तर हे सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करायला काही हरकत नाहीये. कारण तुम्हाला श्रुतलेखन आहे की नाही, लिसनिंग स्किल आहे. मग त्याचा एक सराव होऊन जाईल तुमचा, हो की नाही? आणि हे शब्द जे आहेत मुलांनो ते सतत वापरात येत असतात पहा आणि हेच शब्द चुकण्याची पण शक्यता असते पेपरमध्ये. त्यामुळे हे शब्द असेच लिहा. हे जिथे-जिथे पाठ्यपुस्तकामध्ये, टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे त्यांचा पण तुम्ही सराव करून ठेवा.